हे घे. आता आपलं काम करणार ना तो. काल बोलला होता ना तू, तुझा मालक हा चांगला पत्र लिहितो म्हणून. मग करायची का सुरुवात? करा ना सुरुवात. ठीक आहे ना, करून टाकू ना. पत्र लिवायची गोष्ट करतायत. चल चल चल, बस बस काय ना मग. अरे पक्क म्हणजे काय, करा ना सुरुवात. या बसा, या बसा इकडे. पेन कागद दे. बसा बसा. हे इकून इकून बस. करा सुरुवात. अरे लिहा. करणा पासून जवळ माझ्यापासून तू स्वीकार करशील अशी मला पुरेपूर आशा आहे. बस. काय म्हणतो? नाही नाही, सध्या पाहू, राहू दे. नाही नाही, थांबा. चहा दे म्हणलं तर ऐकायला नाहीत का रे तुला? अरे आपल्या गावातलाच आहे, आपल्या गावातलाच आहे. हा, आता तुमचं काय असेल बाबा, मला काय माहित. जिथं तिथं मी काय लागतो जातो. आम्हाला काय. काय रे काय बघतो? अच्छा ए चादर रे. नाही 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 नाही, थांबा गोट्यांनो. ए तुम्ही का शांत झाला रे? गावात एकच टपरी आहे, मग चहा प्यायला आता कुठं जाऊ मग आता मालक? माझ्याकडे असं का बघता रे तुम्ही? चुपचाप बस रे तू. तू इथं बस, तू इथं बस रे. चल हो तिकडे. कशा पाय जाऊ मालक? चहा प्यायची आहे की मला? अरे पाणी पाणी दे ना. अरे उठा रे बाबा. पाणी बघून टाकती. पाणी बघून टाकती. आता तुम्हीच टाकतो मार हे. मार 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 आता. मार. पाणी कशाला वाजवलं? तू शिवारात गावच्या मालक काय म्हणतात एवढं गाव तुम्हाला भेटत तुला बस 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 गेला मालक. बस, शांत बसा. तुला पत्र लिहिण्याची माझी पात्रता पण नाही, तरी पण माझ्या हृदयावरती मोठा दगड ठेवून मी पत्र लिहितो आहे. अरे नाही 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 गज्या, आता मूड आहे, आताच ली. जे काही तुझं आहे नुकसान ते मी लागन तर देतो ना गजू. हे घे, हे घे रे आव्या. तुझ्या मालकाला सांग लिहायला. बरं आताच लिही म्हणून. मालक हा, झाला, आता वाचून दाखवू. वाच वाच. काय रे, शांत राहा आता. लेटर वाचून दाखवू राहिला. ठीक आहे. हा, प्रिय रूपा, अंतकरणापासून जवळ असलेली आणि माझ्यापासून दूर असलेली अशी माझी लाडकी रूपा, तुला पत्र लिहिण्याची माझी पात्रता पण नाही, तरी पण माझ्या हृदयावरती खूप मोठा दगड ठेवून मी तुला पत्र लिहिण्यास सुरुवात करतो आहे. या पत्राचा तू स्वीकार करशील अशी मला पुरेपूर आशा आहे. खरंच रूपा, तुला बघितल्यापासून मला चैन पडत नाही. रूपा, तुझ्या प्रेमामध्ये वेडा झालो, बावरा झालो ग मी.
तुझी ती हिरणी सारखी चाल आणि तुझे ते गोरे गोरे गाल अगदी फुललेल्या गुलाबाच्या फुलासारखे दिसतात. गुलाबाची पाकळी गळून जेव्हा अंगावरती पडते आणि आपल्या अंगाला स्पर्श होतो, त्याचप्रमाणे जेव्हा तू हसतेस ना आणि तुझ्या होठाच्या हालचाली होतात, त्याच वेळेस मला त्या गुलाबाच्या गळून पडलेल्या पाकळ्याची आठवण होते. तुझे ते डोळे चंद्राच्या कोरीसारखे दिसतात. ज्या दिवशी तू खुलून हसतेस आणि तुझे डोळे माझ्याशी काहीतरी बोलत आहे असे मला वाटते. जसा चंद्र पौर्णिमेला संपूर्ण दिसतो आणि लखलख झगमगतो आणि नंतरच्या दुसऱ्या दिवशी पासून थोडा थोडा कमी होत जातो, त्याचप्रमाणे तुझे ते सुंदर रूप मला या सर्व गोष्टीची आठवण करून देते. आणि मी त्याच पौर्णिमेची आतुरतेने वाट बघत असतो. काय सांगू रूपा, जितका भगवान शंकर विषाच्या प्याल्याने तडफडतो आणि धुंद बेधुंद तांडव नृत्य करतो, अगदी तशी स्थिती माझी झाली आहे ग. तेवढाच मी तुझ्या प्रेमाच्या ज्वालांनी तडफडतो आहे. खरंच रूपा, मी तुझ्या प्रेमामध्ये वेडा झालो ग, बावरा झालो ग. तुझाच, फक्त तुझाच सोटू. अरे मेरे टरबूज सोट्या, वजनानं जर तू जास्त असला तरी पण तुला मी प्रेम करते. हाय हाय रे मेरे सोटू, मेरे हाय चल बे. मालक इथे काय लागलं तुम्हाला? काय लागले? हे बघा, बसा बसा खाली. गज्या, हो तुला तर त्या मुलीविषयी सर्वच काय माहिती आहे यार. हो, सगळंच माहित आहे. हा माहित आहे का, आपल्या कॅन्टीनची चाय हा. रोजच जात असते तिकडे. आणि आपला आव्या आहे का नाही, आव्याच्या 2-4 चक्रा जास्त असतात तिकडे. तर गज्या, मला एक सांग, हा. हे जे पत्र आहे ना, हा. तिथं पोहोचवणार कोण? अरे कोण बसणार आहे तुम्ही म्हणजे? चांगलं. हा आपला आव्या. आव्या, हो, ऐकलं का? या कामात आपला आव्या आहे ना, हा. वस्ताद आहे वस्ता. मालक तुमचं काम झालं म्हणूनच समजा. ए, चाय नाश्ता दे बरं सर्वांना. आणि होय, गरम गरम नाश्ता पण दे जो. हा. भिडाची नदी निघाली, रुपा हे डोलायला लागली. भिडाची बसा. अरे, खाले उठा, नाश्ता करा. अरे खाले भजिया, खाले भजिया, खाले भजिया. ए पाणी हे घे आव्या, बरोबर नेजो. हो बरोबर देतो. जा. मला याचं भेव लागते बाबा. नाही इकडे वळ रे. गप गप. काय हे भजिये खाल्ले, चाय बी पिऊन राहिले, त्याचे पैसे नाही द्यायचे का? तर किती वेळा मला किती ए सत्या, बढियापैकी पान लाव बरं. लाव पान लाव. लाव. किती देऊ रे? 500 देऊन टाका. अहो मालक, राहू द्या की. अरे नाही, हे राहू दे तुझ्या पाशी. नाही तुमच्याकडेच राहू द्या. अरे हे धंदा आहे तुमचा वाला. हो, उद्या याल तेव्हा द्या. नाही हे राहू द्या. पैसे हे होऊन अजून जातात काय? ऐकून घे, सत्याला बी देऊन दे पैसे पानचे. बरोबर पण उद्या दिले असतं तर काय झालं असतं द्या, का? द्या. नाही. चलू आता, चला आपण. चला मालक. आव्या. मालकाची वरात निघाली, मालक नाचायला लागला. छोटूची प्रेम कहाणी पाहण्याकरता चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.